महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण बोलला होता का आम्ही गिरीश महाजन आणि आम्ही ज्या ठेकेदारांना काम देऊ त्यांना द्यायचं, तुम्ही कोणीही मध्ये पडायचं नाही, ना महापौरांनी नाही, ना कोणी नाही, ना नगरसेवकांनी। अशा पद्धतीमध्ये आपण हे वागणूक केली आणि हे खड्डेमय नाशिक जिल्ह्यात खड्ड्यांचा बालेकिल्ला, जसा आपण म्हणतो कायद्याचा बालेकिल्ला होता तसा खड्ड्यांचा बालेकिल्ला, आणि याच्यामध्ये 4 लोक मरण पावले। आणि आपण सांगितलं होतं का गिरीश महाजन असेल, मी असेल, आम्हाला किती आपण जरी शिव्या दिल्या, परंतु हे काम आम्ही चांगलं करू। आयुक्तांनी सुद्धा सांगितलं हे काम आम्ही चांगलं करू, 30 वर्ष रस्ता परत करायची गरज पडणार नाही, परंतु याच्यामध्ये काही लोक मरतील असं आयुक्तांना मी सांगू इच्छितो की आयुक्त तुम्ही जे बोलला होता तर हे पद्धत जी होती तुमची, काही लोक 4 मरतात आणि गिरीश महाजन म्हणतात थांबा मी येतो पाहतो आणि करतो। अरे तुम्हाला कळू द्या थोडस, मुख्यमंत्री आहोत तुम्ही, एक फोन तर करा त्यांना कमीत कमी का तुमचं सात्वन आम्ही करतो, त्यांना पैसे द्या। अरे त्या परिवार काय काही नाही। आणि निश्चित तुम्हाला सांगतो आता भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं का त्यांना विचारला प्रश्न का ही जर का परिस्थिती अशी राहिली तर तुम्ही काय कराल। भुजबळ साहेबांनी सांगितलं एक वेळ यांची अशी येईल का सर्व लोक त्यांच्याकडे जातील। मी गजी गोडके भारतीय जनता पार्टीचा असेल, हिंदुत्ववादी असेल, परंतु सर्व नगरसेवक ते कुठल्याही पक्षाचे असो रे, उद्या तुमच्या घरात असो का माझ्या घरातला कोणी माणूस असो, तो जर का गेला असता तर तुम्ही काय केलं असतं। आणि म्हणून सर्वांनी खऱ्या अर्थाने याच्यामध्ये विरोध केला पाहिजे, नाही तर तिथं तुम्ही या टाइमामध्ये खऱ्या अर्थाने फक्त एकच केलं का त्या लोकांना शिंदे सेनेचे असतील, त्याच्यानंतर उद्धव साहेब गटाचे असतील, इकडं बंटी तिदमे यांनी 1 लाख रुपये दिले, म्हणजे बंटी भाऊ तिदमेंनी एक सांगितलं का महापालिका किती भिकारी आहे का त्यांच्याकडे 1 रुपया पण नाही आहे, मग 35,000 कोटी रुपये तुमचे कुठे जाणार आहात। अरे भोगाल कुठे तुम्ही, अरे माणूस मरतो तरी तुम्हाला जाग येत नाही। असे कितीतरी माणसं माझ्याकडे फोटो आले, कोणाचा पाय तुटला, कोणाचा हात तुटला, ते तर अजून बाहेर आलेले नाही, कोणी घसरलं ते तर अजून कोणी बाहेर आलेलं नाही। आणि तुम्हाला त्या सिंहस्थाच्या काळामध्ये कसली पडलेली आहे तर 35,000 कोटी रुपये कुठे खर्चायचे आणि किती दिवसात खर्च करायचे। महापौरांनी आजपासून काम चालू केलेलं का जिथं खड्डा दिसेल आम्हाला कळवा, लगेच लेपून देतील। अरे मग एवढे दिवस तुम्ही करत काय होते माणसं मरोस तर, आणि तुम्ही म्हणता का ठेकेदार ठेकेदार ठेकेदार। अरे ठेकेदार नाही, त्याला पडवून काढा, त्याला अधिकाऱ्यांवरती तुम्ही ढकलतात, ठेकेदारांवरती ढकलतात, महापौरांवरती ढकलतात। अरे ढकलून याच्यावर त्याच्यावर। अरे मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने या नाशिक शहरातल्या पब्लिकनी यांनी गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांनी आपण जरी यांना निवडून दिलं, परंतु यांनी आपल्याला मूर्ख समजलं। अरे आपल्याला निवडून देतात, मग आपण जे करायचं ते करू। आणि म्हणून गिरीश महाजन असो मुख्यमंत्री असो, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनीच गिरीश महाजनांना पाठवलेलं आहे। त्यांना इथले आमदार 4 आमदार दिसले नव्हते, आणि महापौरांनी सुद्धा तात्काळपणे सर्वांनी नगरसेवकांनी आपल्या घरच्या माणसं मृत झाल्यासारखं त्यांचा विरोध करा, कमीत कमी हे काम चांगले करून घ्या का पुढच्या व्यक्तीला काही होणार नाही। आणि मुख्यमंत्री आपण जे काम करत आहात हे कुठल्याही प्रकारचं चुकीचं आहे, तुम्ही करताय ते तुम्ही हुकुमशाही सारखं वागत आहात।